फायनान्शियल प्लॅनिंग चॅप्टर स्टार्ट करते. फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे पैशांचं नियोजन होतं, बरोबर आहे की नाही. आपण दर महिन्याला किंवा वर्षाला किंवा दिवसाला काही पैसे कमवतो, त्यातले काही पैसे आपण खर्च करतो एक्सपेंडिचर, काही पैसे आपण सेव्ह करतो, सेव्हिंग्स बोलतात त्याला, काय बोलतात सेव्हिंग. आणि सेव्हिंग मधले काही पैसे आपण इन्व्हेस्ट करतो. काय करतो, वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्ट करतो, शेअर्स मध्ये करतो, म्युच्युअल फंड मध्ये करतो, प्रॉपर्टी मध्ये करतो, पोस्टा मध्ये करतो, बरोबर आहे की नाही. वेगवेगळ्या प्रकारे आपण पैसे इन्व्हेस्ट करू शकतो, गोल्ड मध्ये करू शकतो, बरोबर आहे की नाही. मला काय म्हणायचंय, या गोष्टींवरती आपल्याला चॅप्टर मध्ये जरा शिकायला काही गोष्टी मिळणार आहेत, बरोबर आहे की नाही. आपण चालू करूया बेसिक एकदम चॅप्टर आहे, काही बेसिक फॉर्म्युला आपण क्वेश्चन चालू करूया. प्रॅक्टिस सेट 6.1 रेडी का बाळांनो. प्रॅक्टिस सेट 6.1 प्रॅक्टिस सेट 6.1 बघा काय लिहिलंय लक्ष द्या. Alka spends 90% of the money that she receives every month. Alka spend करते म्हणजे खर्च करते. किती 90% of the money, 90% एवढे पैसे येतात ना, त्याचा 90% पैसे खर्च करते, उडवते, बरोबर आहे. 90% पैसे and saves rupees 120, म्हणजे 90% पैसे उडल्यावरती, घालवल्यावरती, खर्च केल्यावरती त्याला होतात किती पैसे 120 रुपये होतात. तर तिला महिन्याला किती पैसे मिळतात त्यांना कळलं का. थोडे पण पैसे मिळतात, त्याचे 90% पैसे ती काय करते, खर्च करते. खर्च करून जे होतात त्याला सेव्हिंग बोलतात. काय बोलतात, सेव्हिंग. किती आहे, सेव्हिंग किती आहे बोला, 120 रुपीज, बरोबर आहे की नाही. त्याला कसं करायचं इकडे बघा. लेट अलका रिसीव्स, जे पण फाइंड करायचं आहे त्याला आपण एक्स असून बोलूया, रुपीज एक्स पर मंथ. अलकाला दर महिन्याला किती पैसे मिळतात, रुपीज एक्स, बरोबर आहे की नाही. शी स्पेंड्स 90% of the money she receives. मतलब एवढे पैसे मिळतात त्याच्या 90% पैसे ती काय करते, स्पेंड करते. काय करते, स्पेंड. 90% पैसे ती स्पेंड करते, बरोबर आहे की नाही. म्हणजे ती किती पैसे स्पेंड करते, ती किती पैसे स्पेंड करते, शी स्पेंड्स 90%. 90% म्हणजे 90/100 into x. तुला पैसे मिळाले किती, x. x चे 90%, 90% म्हणजे 90/100, बरोबर आहे की नाही. हा शून्य शून्य कट करा, किती येतात रे 9x. याला आपण समजूया रुपीज 9x/10. एवढे पैसे ती काय करते, स्पेंड करते, बरोबर आहे की नाही. तिने किती पैसे सेव्ह केले, सेव्हिंग्स किती आहेत तिच्या, सेव्हिंग्स किती आहेत, मला 120 येणार आहे. सेव्हिंग कशा काढायचं सांगा मला. इनकम मायनस एक्सपेंडिचर, इनकम मायनस एक्सपेंडिचर. तुझा इनकम किती आहे महिन्याचा, तिने खर्च किती केलाय, स्पेंड किती केलाय, खर्च किती केलाय, इनकम मायनस एक्सपेंडिचर म्हणजे सेव्हिंग. पहिला फॉर्म्युला कळला का, सेव्हिंग इज इक्वल टू इनकम मायनस एक्सपेंडिचर. हे सॉल्व करून आपल्याला एक्स काढायचं, ठीक आहे. आधी इकडे मल्टिप्लाय करा, 10 इकडे जाईल, बोला 10x मायनस 9x/10. क्रॉस मल्टिप्लाय केला, 10 into x 10x, 10 इकडे घेऊन येतात, बोला 120 into 10 किती होणार आहे, 140, बरोबर आहे की नाही. 10x मायनस 9x, हे 10x मायनस 9x किती येणार, x. x ची व्हॅल्यू आली, x ची व्हॅल्यू आली म्हणजे अलका रिसीव्स रुपीज x. x म्हणजे 1200. म्हणजे अलकाला महिन्याला 1200 रुपये मिळतात, कळलं का. तसं ना मग काय लिहायचं, अलका receives rupees 1200 की 12,000 पर मंथ, कळलं का बाळांनो. पहिला क्वेश्चन फार सोपा होता, समजलं की नाही. तर आपण फर्स्ट नंतर सेकंड नाही थर्ड क्वेश्चन आधी करतोय मी. निखिल स्पेंड्स 5% ऑफ हिज मंथली इनकम ऑन हिज चिल्ड्रन्स एज्युकेशन, इन्वेस्टेड 14% in shares, deposited 3% in bank, and used 40% for his daily expenses. He was left with a balance of rupees 19,000. हा बॅलन्स अमाउंट म्हणजे सेव्हिंग अमाउंट, शिल्लक राहते ती अमाउंट सेव्हिंग अमाउंट किती 19,000. What was his income? What was his income? म्हणजे तेच मंथली सॅलरी विचारली. आधी कसं अलकाची सॅलरी विचारली तसं विचारलं, सेमच आहे, कळलं का. आपण करायचं लेट निखिल्स, बोला निखिल्स
मंथली इनकम बी रुपीज एक्स. बराबर आहे की नाही? लवकर बोला, हो की नाही? येस. आता निखिलने खर्च किती केला बघूयात. निखिलचे एक्सपेन्स किती बघूयात. निखिल्स एक्सपेन्सेस. त्याने चिल्ड्रन्स एज्युकेशन साठी किती खर्च केला रे? 5%. इन्व्हेस्टमेंट केले. इन्व्हेस्टमेंटला पण आपण एक्सपेंडिचर मध्येच पकडतो. इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स म्हणजे हे पैसे त्याने गुंतवलेत ना, बरोबर. 14% त्याने पैसे शेअर्स मध्ये टाकले. मुलांच्या अभ्यासासाठी एज्युकेशनसाठी 5% टाकले. डिपॉझिटेड इन बँक. बँकेत किती डिपॉझिट केले? 3%. आणि डेली एक्सपेंस म्हणजे दररोजचा जो खर्च असतो, खाना पीना है कि नहीं, उसके लिए उसको कितना खर्चा लगा? 40%. आता टोटल एक्सपेंस किती केले त्याने आपण बघूया. टोटल एक्सपेन्सेस सगळ्यांची ऍडिशन करायची. 5 + 14 + 3 + 40 किती येईल बरं? 5 + 14 19. 19 + 3 22. 22 + 40 62%. किती आला? 62%. समजलं का? येस और नो? येस. कळलं? आता टोटल मंथली एक्सपेन्स काढू आपण. मंथली इन रुपीज काढू आपण. त्याची सॅलरी किती आहे? एक्स. इंटू किती पर्सेंट खर्च केला पैसा? म्हणजे एक्स इंटू 62/100. 62/100 ला सिम्प्लिफाय करा. 2 ने डिवाइड करा. 31 50. 31x अपॉन बोला 50. कळलं का? येस. बरोबर आहे की नाही? येस. आता बॅलन्स, जसं आपण लास्ट एक्झाम मध्ये सेव्हिंग दिलं तसं तिथे बॅलन्स दिलं. बॅलन्स इज इक्वल टू बोला इन्कम मायनस एक्सपेंडिचर. त्याची बॅलन्स किती राहिले पैसे? 19,000. बरोबर आहे की नाही? इन्कम त्याचा किती आहे? मंथली इन्कम किती आहे? एक्स. आणि एक्सपेंडिचर किती आहे रे? 31x. अरे आता आधीच्या क्वेश्चन सारखाच क्वेश्चन दिसतोय. अरे बघा ना, असंच होता ना तिचा क्वेश्चन पण. 50 इकडे मल्टिप्लाय करा. 50x - 31x अपॉन 50. 50 इकडे कोण जा बाळांनो? 90,000 इंटू 50. बरोबर आहे की नाही? हे 50x - 31x किती येईल रे? 19x. आता ह्याला मल्टिप्लाय नका करू, असंच ठेवा, कारण ह्याला कॅन्सल होईल. तुम्हाला दाखवतो कसं. हा x जेव्हा इकडे 19 इकडे येईल ना, डिवाइड होणार. 19 1 जा 19 1 आणि 3 0 50. बरोबर आहे की नाही? हे 1 × 5 किती असणार आहे? 1 × 5 5. 1 2 3 4 0. 1 2 3 4 0. म्हणजे त्याची मंथली इन्कम किती आहे रे? 50,000. येस ऑर नो? देयरफॉर निखिल्स मंथली इन्कम इज ₹50,000. समजलं का बाळांनो? येस. जसं अलकाचा मंथली इन्कम विचारलेला, मंथली सॅलरी विचारली, तसंच हा पण मंथली इन्कमचा क्वेश्चन. फक्त ते एक्सपेंडिचर तुम्हाला 4 प्रकारचे दिले, बरोबर ना? तिथे चौघांना ऍड करून तुम्हाला टोटल एक्सपेंडिचर काढायचं असतं. कळलं का? समजलं का? लिहून घ्या व्यवस्थित. सिमिलर क्वेश्चन घेतो आधी. समीरा स्पेंड्स 90% ऑफ हर इन्कम अँड डोनेटेड 3% फॉर सोशली युजफुल कॉजेस. 90% इन्कम तिने खर्च म्हणजे स्पेंड केलाय, खर्च केलाय, आणि 3% तिने काय केलंय? दान केलंय. बरोबर. इफ शी वॉज लेफ्ट विथ ₹1750 ॲट द एंड ऑफ द मंथ, म्हणजे बॅलन्स किंवा सेव्हिंग तिकडे किती राहिले? 1750. व्हॉट वॉज हर मंथली इन्कम? पहिला, तिसरा आणि हा 5वा क्वेश्चन एकसारखाच आहे. आपण काय करायचं? मंथली इन्कम काय आहे? एक्स असं अजून करायचं. लेट बोला. लेट समीराज मंथली, आवाज नाही पाहिजे मला कोणाचा, मंथली इन्कम बी रुपीज एक्स. बराबर आहे? येस ऑर नो? शी स्पेंड्स 90% ऑफ हर इन्कम. तिने किती? 90% इन्कम जो तिचा आहे तो तिने काय केलाय? स्पेंड केलाय. बरोबर आहे की नाही? अँड डोनेटेड, अँड बोला डोनेटेड 3% ऑफ द इन्कम. बरोबर आहे की नाही?
बरोबर आहे की नाही? येस ऑर नो? येस. चला आपण पुढे जाऊया. देअरफॉर टोटल तिचा जर एक्सपेंडिचर आपण काढला, टोटल एक्सपेंडिचर 90% त्याने खर्च केले, म्हणजे तिच्याकडे गेले ना 90% पैसे, आणि 3% त्याने दान केले, म्हणजे ते पैसे पण गेले ना. येस, 90% प्लस 3% म्हणजे किती रे? 93% पैसे खर्च करून टाकले. बरोबर आहे की नाही? येस ऑर नो? येस. तिचं आता आपण टोटल एक्सपेंडिचर काढू. येस समीराज, टोटल एक्सपेंडिचर इन रुपीज. इन रुपीज कसं काढायचं? बरोबर, टोटल इन्कम किती आहे? एक्सच्या 93% ती स्पेंड करते ना, म्हणजे एक्स इंटू 93/100 किती येणार? 93x/100. इथे आपण रुपीज सिम्बॉल लिहूया तसं. बरोबर आहे का हे? यस. आता तिने किती तिचे पैसे शिल्लक राहतात, सेव्हिंग किती झाल्यात? सेव्हिंग किंवा बॅलन्स काही म्हणा. बॅलन्स अमाऊंट किती आहे? अरे बॅलन्स म्हणजे सेव्हिंग अमाऊंट किती आहे तिची? फर्स्ट क्वेश्चन मध्ये सेव्हिंग वर्ड होता, सेकंड क्वेश्चन मध्ये बॅलन्स वर्ड होता. इन्कम मायनस एक्सपेंडिचर. इन्कम किती आहे तिचा? एक्स आहे. इन्कम आपण एक्स अज्युम केला ना रे, आणि एक्सपेंडिचरचं टोटल किती झालंय? 93x/100. आणि बॅलन्स किती आलं तिच्याकडे? 1750. खूप इझी आहे. असंच कॅल्क्युलेशन करतो आपण गेल्या 2 क्वेश्चन मध्ये. 100 ला एकदा मल्टिप्लाय करा, बोला 100x मायनस 93x/100. 100 ला एकदा मल्टिप्लाय करा, 1750 इंटू 100. हे 100 मायनस 93 करता किती येणार माहिती आहे का? 7x येणार. समजलं का? 7 ला इकडे डिवाइड करा, 7 ने हा कॅन्सल होईल. 7 1 जार 1750 आहे ना, 7 2 जार 14. उरला किती? बचा कितना? 3 ना, नीचे 5 को ले ले. 7 5 जार 35. एक 0 बचा ना, बराबर है कि नहीं? तो अभी 0 लगा दो, या फिर 0 लेके 0 लेके 0 खत्म. तो 250 into 100 म्हणजे 251230 होते. म्हणजे समीराची टोटल इन्कम काय? मंथली इन्कम काय? ₹25,000. Therefore लास्ट आहे समीराज मंथली इन्कम. समीराज बोला, मंथली इन्कम इज ₹25,000. तर 6.1 मध्ये 3 क्वेश्चन मी सॉल्व्ह केले त्या सेशन मध्ये. तिन्ही क्वेश्चन जवळपास सेम होते. कळलं का? थैंक्स फॉर वॉचिंग. अगर आपको वीडियो अच्छा लगा है, लाइक करो, कमेंट करो, अपने दोस्तों के साथ शेयर करो, चैनल को सब्सक्राइब करो. फॉर कंप्लीट कोर्स डाउनलोड गणेश एकेडमी ई-लर्निंग ऐप. फॉर फ्यूचर अपडेट्स हिट द बेल आइकन. थैंक यू.